औंढा नागनाथमधील 12पैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथाची दिवाळीनिमित्तानं विविध अलंकारांनी पिंड सजवून महापूजा करण्यात आली। दरवर्षी दिवाळीमध्ये नागनाथाच्या अलंकारांची पूजा करण्यात येते। सोन्याचा गोफ, लक्ष्मीहार, पुतळ्याची माळ, सोन्याचे डूल, सोन्याचे पिंपळपान, मोत्याचा हार इत्यादी दागिन्यांची पिंड सजवण्यात आली होती। धुळे शहरातील प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिरामध्ये दीपावली निमित्तानं अन्नकूट महोत्सव साजरा झाला। दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी हा अन्नकूट महोत्सव साजरा होतो। 1100 पेक्षा जास्त विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा नैवेद्य स्वामीनारायण यांना दाखवण्यात आला। यावेळेला 10,000 पेक्षा अधिक भक्तांनी अन्नकूट उत्सवाचा आनंद घेतला। दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती येवल्यामध्ये पारंपरिक उत्साहानं गवळी समाजाकडून रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली। शतकानुशतकं चालत आलेली ही परंपरा यावर्षी देखील मोठ्या उत्साहात पार पडली। गवळी समाजातील युवकांनी आपल्या रेड्यांना आंघोळ घातल्यानंतर विविध रंगांनी आणि फुलांनी, हारांनी सजवलं होतं। ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये रेड्यांची मिरवणूक शहरात निघाली। दिवाळीनिमित्तानं सगळीकडे आकर्षक रोषणाई करण्यात आली। यातच सिंधुदुर्गमधील कणकवली शहर उजळून निघालं। विद्युत रोषणाईमुळे शहर प्रकाशमय झालं। याची ड्रोन दृश्य जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी टिपलीत परेश कांबळी यांनी। संभाजीनगर शहरातील अतिक्रमण हटवलेल्या 5 रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे। पेडेको या संस्थेमार्फत तयार केलेल्या जाणाऱ्या या अहवालामध्ये 14 उड्डाण पुलांचा समावेश करण्यात आलाय। यामुळे या प्रकल्पांची किंमत 3,000 कोटींपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे। वाशिमच्या पाटणी चौकामध्ये एका दुकानाच्या गोडाऊनमध्ये आग लागली। यात साठवून ठेवलेल्या 40 क्विंटल सोयाबीन जळून खाक झालाय। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे। दिवसाहून मध्येच पाऊस आणि रात्री गारवा जाणवतो। या वातावरणातील बदलामुळे संभाजीनगरमध्ये संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे। सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढू लागले। राज्यात अनेक ठिकाणी आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। ठाणे, पालघर, मुंबई, नवी मुंबई, नाशिक तसंच घाटमाथा परिसरात पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे। रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील 4 दुकानांमध्ये चोरी झाली आहे। चोरट्यांनी चांदीच्या नाण्यांसह 45,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। रिसोड पोलिसात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे।